हॅलो फ्रेंड्स, असं म्हटलं जातं की यश चाखायचंच असेल तर उत्तुंगतेचं चाखावं. यश चाखायचंच असेल तर उत्तुंगतेचं चाखावं आणि जगायचं असेल तर असं जगावं की इतिहासानं एक पान फक्त आपल्यासाठी राखावं. मित्रांनो, आज आपण परत एकदा सोबत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे लॉ अँड लॉट्स ऑफ मोर. आज एका मोटिवेशनल स्टोरीसोबत आपण सोबत आहे, जी आहे आपल्या भारतातील वाराणसी शहरातील जयस्वाल कुटुंबातील गोविंद जयस्वाल या झालेल्या IAS अधिकारीची. मित्रांनो, नारायण जयस्वाल हे गोविंद जयस्वाल यांचे वडील. त्यांचा व्यवसाय प्रामुख्यानं सायकल रिक्षा ज्या असतात, सायकल रिक्षांना माणसांची वाहतूक करायची आणि त्यातून आपली रोजीरोटी कमवायची. त्यांच्या तब्बल 35 सायकल रिक्षा होत्या, म्हणजे आर्थिक सुबत्ता बऱ्यापैकी होती. परंतु नीतीला सगळं चांगलं चाललं की काही तर बघवत नाही असं म्हणतात. तर एक सुखी कुटुंब होतं. त्यांचा मुलगा म्हणजेच गोविंद जयस्वाल, त्यांच्या 4 मुली आणि पत्नी, असं छानसं कुटुंब वाराणसीमध्ये आपला उदरनिर्वाह करत होतं. एके दिवशी गोविंद जयस्वाल यांच्या आईला म्हणजेच नारायण जयस्वाल यांच्या पत्नीला ब्रेन हॅमरेजचा त्रास सुरू झाला आणि हळूहळू त्या जास्तच आजारी पडू लागल्या. त्यांच्या आजारपणामध्ये नारायण जयस्वाल हे जे काही कमवत होते ते तर पैसे खर्च होत होतेच, परंतु त्यांनी आपल्या पत्नीच्या उपचारासाठी एक एक करत जवळजवळ 20 ते 22 सायकल रिक्षा विकल्या आणि ते जे काही पैसे मिळाले ते सगळे त्यांच्या पत्नीच्या उपचारासाठी घातले. परंतु नियतीचा घात काही वेगळाच होता. गोविंद जयस्वाल ही 7वीला असताना त्यांची आई मरण पावली. पुन्हा जबाबदारी पडली ती एकट्या नारायण जयस्वाल आणि त्यांच्या मुलांच्यावरती. अशा परिस्थितीशी झगडतच त्यांनी आपल्या मुलींची लग्न केली. मुलींची लग्नासाठी सुद्धा त्यांनी बऱ्याच वेळेला जे काही सायकल रिक्षा होत्या त्या विकल्या. आणि त्या दरम्यानच गोविंद जयस्वाल यांनी वाराणसीमधूनच विद्यापीठातून एक डिग्री अचीव केली आणि डिग्री अचीव केल्यानंतर मला UPSC करायचं आहे आणि मला कलेक्टर व्हायचं आहे हा विचार वडिलांना बोलून दाखवला. ज्यांना रोजची खायची भ्रांत आहे त्यांनी कलेक्टर व्हायची स्वप्न बघावी का, हा प्रश्न साहजिकच कुठल्याही बापासमोर उभा राहिला असता. आणि तोच प्रश्न नारायण जयस्वाल यांच्यासमोर उभा राहिला की आपण खरंच मुलाला शिक्षण देऊ शकतो का पुढचं. ते म्हटले, ठीक आहे, तू जा, दिल्लीला जा आणि अभ्यास कर, मी खर्चाचं बघतो. तर ज्या काही सायकल रिक्षा होत्या त्या पुन्हा एक एक करत विकल्या आणि शेवटी एक सायकल रिक्षा ज्यावर त्यांचं घर चालत होतं किंवा जे रोजची ज्यांना जी भाकरी मिळत होती ती एका सायकल रिक्षाच्या आधारावर तेवढी एकच शिल्लक राहिली. आणि त्या बापाने कशाचाही विचार न करता, कुठल्याही परिस्थितीचा, कुठल्याही अडचणीचा विचार न करता, अगदी पायाला त्यांच्या एकदा सेप्टिक झालेलं होतं, त्याच्यातून पायाच्या जखमेतून पाणी येत असताना अशा परिस्थितीमध्ये सायकल चालवून ते पैसे आपल्या मुलाला म्हणजेच गोविंद जयस्वाल यांना दिल्लीला पाठवून दिले. गोविंद जयस्वाल यांनी सुद्धा त्या पैशांची जाण ठेवली आणि अगदी आपल्याला आपली परिस्थिती माहीत आहे म्हणून त्यांनी अगदी एक वेळचं जेवण, एक वेळचा चहासुद्धा बंद केला आणि त्या माणसाने UPSCचा अभ्यास करायला सुरुवात केली. आपल्यापैकी बऱ्याच जणांना गरिबी हे एक फार मोठं हर्डल वाटतं, फार मोठी अडचण वाटते. परंतु या सगळ्या गोष्टींच्यावरती मात करत गोविंद जयस्वाल यांनी 2006 साली 48व्या क्रमांकानं UPSC, जी की जगातील काही टफेस्ट एक्झामपैकी एक मानली जाते, ती एक्झाम पहिल्या प्रयत्नात क्रॅक केली आणि 48व्या रँकने ते IAS झाले. तर एवढ्या स्ट्रगलनंतर जे यश मिळालं ते यश पाहून साहजिकच तो बाप सुखावला आणि जे काही कष्ट केलं होतं त्या कष्टाचं चीज झालं. असं म्हणतात की ज्यावेळेला आपण एखादी कष्टाने गोष्ट मिळवलेली असते त्या गोष्टीचं ज्यावेळेला आपल्या डोळ्यातून यशाचे अश्रू ज्यावेळी येतात ना, ते खऱ्या अर्थानं आपल्याला त्या यशाची पोचपावती देतात आणि त्या कष्टाची पोचपावती मिळते. त्यावेळेला खऱ्या अर्थानं ते यश कुठं ना कुठं त्या कष्टामुळे मिळालं याची जाणीव आपल्याला होते. तर या गोविंद जयस्वाल यांची ही स्टोरी जी आहे यावरती पुन्हा एकदा आपल्या बॉलिवूड सिनेमा इंडस्ट्रीमध्ये अब दिल्ली दूर नहीं नावाचा एक सिनेमा येतो आहे. तर मला सांगायचं एवढंच आहे की ही जी काही मोटिवेशनल स्टोरी होती, हा जीवन प्रवास होता, हा तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून जे काही बिलॉंग करतात त्या प्रत्येक MPSC UPSC करणाऱ्या मुलासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.